नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता 6वी मराठी बालभारती आपले परमवीर। आपले परमवीर परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे। त्याबाबत या पाठातून आपण काही माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर निर्मलजीत सेखा यांना परमवीर चक्र कशाबाबत मिळालेलं आहे त्याबद्दलही जाणून घेणार आहोत। पुरातन काळातील वीर पुरुषांच्या असामान्य पराक्रमांच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील, पण आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे शूर सैनिक आजही आपल्या देशात आहेत। त्यांच्या अतुलनीय शौर्याला वंदन करण्यासाठी त्यांना सन्मान पदके देऊन गौरवले जाते। प्राणांची आहुती देणे म्हणजेच प्राणांचे बलिदान करणे, आत्मसमर्पण करणे आणि शौर्याला वंदन करणे। वंदन करणे म्हणजेच नमस्कार करणे, शौर्य म्हणजेच शूरवीर, त्यांनी दाखवलेला पराक्रम। तर पुरातन काळामध्ये किंवा पुरातन काळापासून वीर पुरुषांच्या आपण गोष्टी ऐकलेल्या आहेत। मोठमोठे राजे यांचे आपण गोष्टी ऐकल्या आहेत। तर आज आपण आपल्या देशात किंवा आपल्या घरात आपण सुरक्षित राहतो, परंतु आपल्या घरात आपण सुरक्षित असलो तरी आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्या प्राणांचं बलिदान देण्यासाठी अनेक शूरसैनिक आपल्या देशाच्या सीमारेषेवर अहोरात्र पहारा देत असतात आणि म्हणूनच आपण आपल्या घरात शांतपणे झोपू शकतो। तर त्यांच्या या पहाऱ्यासाठी किंवा त्यांचं जे शौर्य आहे, त्यांचं जे बलिदान आहे, देशाप्रती असणारं त्यांचं प्रेम, त्यांचं समर्पण, याला एक वार सलाम। परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे। सगळ्यात आपल्या भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता आहे? परमवीर चक्र। जमिनीवर, समुद्रात किंवा आकाशात शत्रू समोर उभा ठाकलेला असताना, बघा युद्ध जेव्हा होतं, हे युद्ध जमीन, पाणी आणि आकाश या तिन्ही ठिकाणी होतं। तर अशा वेळेला शत्रू समोर उभा ठाकलेला असताना केवळ अजोड असे धाडस, अजोड म्हणजेच काय, तर अगदी त्याच्या तोडीचं असं कशाचीही त्याची बरोबरी केली जाणार नाही असं धाडस, शौर्य दाखवणाऱ्या किंवा आत्मसमर्पण करणाऱ्या वीरांना हा सर्वोच्च लष्करी सन्मान प्रदान केला जातो। प्रदान करणे म्हणजे सन्मानाने बहाल करणे, सन्मानाने देणे। तर राष्ट्रपतींच्या हस्ते हा सर्वोच्च लष्करी सन्मान त्या त्या वीरांना सन्मानाने दिला जातो। परमवीर चक्र हा फार दुर्लभ सन्मान आहे। दुर्लभ म्हणजेच न लाभणारा, न मिळण्याजोगा, म्हणजे त्यासाठी कोणत्या प्रकारचं शौर्य दाखवावं लागत असेल ते बघा, न मिळण्याजोगा असा हा सन्मान आहे। आतापर्यंत फक्त 21 वेळाच हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे। बघा, 1947 पासून म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत 21 वेळाच हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे आणि त्यातील 14 वीरांना
तो मरणोत्तर देण्यात आलेला आहे. मरणोत्तर म्हणजे मरणानंतर. तर युद्धामध्ये शौर्य गाजवत असताना किंवा शत्रू बरोबर लढत असताना ज्या वेळेला काही सैनिकां काय झालेले आहेत, धारातीर्थी पडलेले आहेत आणि अशा 14 वीरांना तो मरणोत्तर देण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांच्या मरणानंतर हा पुरस्कार सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे. तर हा आहे परमवीर चक्र. हे अशा प्रकारचं पदक आहे. आपण याच्याबद्दलही माहिती घेणार आहोत. हे घेण्या अगोदर आपण हे बघा, हे आहे वज्र. इंद्राचं हे एक अस्त्र आहे. तर इंद्र वज्र म्हणजे विजेचा कडाडणारा प्रहार. विजेचा कडाडणारा प्रहार. प्रहार म्हणजे आघात. तर विजेचा जसा आघात होतो तसं हे इंद्राचं अस्त्र आहे. हे एक अजोड अजिंक्य असे शस्त्र समजले जाते. तर इंद्राचं हे शस्त्र हे काय आहे? अजोड अजिंक्य असे. अजिंक्य म्हणजेच जिंकता न येणारे असे हे शस्त्र समजले जाते. दधीची ऋषींच्या परमोच्च त्यागामुळे हे शस्त्र अमोघ झाले आहे. परमोच्च म्हणजे अगदी सर्वात उच्च प्रतीचा त्याग. दधीची ऋषी म्हणून एक ऋषी होऊन गेले. त्यांनी अगदी पराकोटीचा त्याग केलेला आहे आणि त्यामुळे त्याग म्हणजे सोडून देणे. त्यांनी जे समर्पण केलेलं आहे त्यामुळे हे शस्त्र अमोघ झाले. अमोघ म्हणजे धारदार. आता याबाबत एक छोटीशी आपण गोष्ट बघणार आहोत दधीची ऋषींची. आता इंद्रवज्र म्हणजेच हे इंद्राचं शस्त्र कसे तयार झाले त्याविषयीची एक दंतकथा अशी आहे. काय आहे ती दंतकथा ती आपण बघूया थोडक्यात. हजारो वर्षापूर्वी एका राक्षसाने जगातले सगळे पाणी पळवून नेले. निष्पाप माणसे पाण्या वाचून तडफडू आणि मरू लागली. या राक्षसावर कोणत्याच साध्या सुध्या शस्त्राचा परिणाम होईना. मग ते लाकडाचे असे नाहीतर धातूचे. त्याला हरवेल असे अमोघ शस्त्र बनवण्यासाठी काहीतरी दिव्य पदार्थ हवा होता. बघा, अमोघ म्हणजेच काय सांगितलं मी? धारदार, तीव्र. की तो जो राक्षस आहे तो राक्षसी वृत्तीचा असतो आणि त्याने काय केलं? पाणी पळवून नेलं आणि कोणत्याही शस्त्राचा त्या राक्षसावर परिणाम होत नव्हता. आणि म्हणून त्या राक्षसाला हरवण्यासाठी एक धारदार असं शस्त्र बनवण्यासाठी एक दिव्य पदार्थ, तेजस्वी पदार्थ हवा होता, जेणेकरून त्या पदार्थाने तयार केलेल्या त्या शस्त्रामुळे त्या राक्षसाचा वध होऊ शकेल. दधीची ऋषींच्या हाडामध्ये असे दिव्य सामर्थ्य होते आणि दधीची ऋषींचे मानसिक सामर्थ्य ही तेवढेच मोठे होते. आता असा हा जो दिव्य पदार्थ हवा होता तो कुठे मिळणार हे शोधण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले. त्यावेळेला नाव समोर आलं दधीची ऋषी. मग दधीची ऋषी जे होते या ऋषींचंच नाव का समोर आलं तर बघा, हा जो राक्षस होता हा राक्षस म्हणजे त्याचं नाव आहे वृत्रासूर. राक्षसाचं नाव होतं वृत्रासूर. आणि या वृत्रासूर नावाच्या राक्षसाने बऱ्याच देवतांचा पराभव केलेला होता.
त्याने सगळ्या देवदेवतांना अगदी हैराण करून सोडलेलं होतं. आणि म्हणून मग या रुद्रासुराला मारण्यासाठी नारदाने सांगितलं की कोणता तरी दिव्य पदार्थ हवा आहे, मग हा पदार्थ तुम्हाला कुठे मिळणार, कुठून आणायचा? तर त्यासाठी नारदाने सांगितलं की दधीची ऋषींच्या हाडापासून अस्त्र जर बनवलं तर त्या अस्त्राने या रुद्रासुराचा वध करणे शक्य आहे. बघा, दधीची ऋषींच्या हाडापासून तयार झालेलं अस्त्र जर बनवलं तरच ते अस्त्र या रुद्रासुराला मारण्यासाठी कामी येऊ शकेल. तर दधीची ऋषींच्या हाडामध्ये हे जे दिव्य सामर्थ्य होतं, तसंच त्यांचं मानसिक सामर्थ्य ही तेवढेच मोठे होते. बघा आता की आपलं शरीर, आपल्या शरीराच्या हाडापासून अस्त्र बनवायचं आहे, शस्त्र बनवायचं आहे, म्हणजे आपल्या प्राणांची आहुती दिली पाहिजे. आणि ती आहुती देण्यासाठी म्हणजे आपण आपलं मरण पत्करण्यासाठी आपल्याला तेवढं मानसिक सामर्थ्यही लागतं, मनाचा मोठेपणाही लागतो. मग त्यांचंच नाव का घेतलं गेलं असेल? तर बघा बालमित्रांनो, लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःच आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आपल्या अस्थींचे दान केले. ज्या वेळेला दधीची ऋषींना हे सांगण्यात आलं, त्यावेळेला त्यांनी मोठ्या मनाने लोकांचं कल्याण जर होत असेल तर माझं शरीराचं दान करायला मी तयार आहे, आणि असं म्हणून त्यांनी स्वतःच आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आपल्या अस्थींचं दान केलं. आणि या अस्थितूनच तळपणारे इंद्रवज्र तयार झाले. आता या दधीची ऋषींच्याच किंवा दधीची ऋषींचीच हाडं, अस्थी म्हणजे हाडं, त्यांचीच हाडं का आवश्यक होती? तर हा जो रुद्रासुर होता, एक म्हणजे या रुद्रासुराला ब्रह्मदेवाचा आशीर्वाद होता आणि देवतांची जी शस्त्र होती, ही देवतांची शस्त्र दधीची ऋषींच्या शरीरामध्ये होती. दधीची ऋषी जे काही पेत असत त्यामध्ये ही देवतांची शस्त्र त्यांच्या शरीरामध्ये होती. आणि त्यामुळे या दधीची ऋषींचं शरीर जे आहे हे वज्राप्रमाणे कठीण झालेले होते. आणि म्हणूनच नारदाने सांगितलं होतं की दधीची ऋषींची हाडं ती जर मिळाली तर त्यांच्या हाडापासून तयार झालेलं जे शस्त्र असेल ते म्हणजे इंद्रवज्र, आणि त्याने या रुद्रासुराचा नाश होऊ शकेल. अखेर लोकांच्या कल्याणासाठी या ऋषींनी आपल्या प्राणांची आहुती दिली, म्हणजे स्वतः ते लोकांना त्रास होऊ नये, लोकांचं कल्याण व्हावं म्हणून त्यांनी आपली हाडं दान केली आणि त्यांच्या या अस्थीतून तळपणारे इंद्रवज्र तयार झाले आणि अखेर राक्षसाचे निर्दालन झाले. म्हणजे काय झालं? आणि अशा प्रकारे त्या राक्षसाचा नायनाट करणं शक्य झालं. निर्दालन करणे म्हणजे समूळ नाश करणे. तर दधीची ऋषींच्या अस्थींमुळे इंद्रवज्राला सामर्थ्य मिळाले. तसेच अमोघ सामर्थ्य भारतीय सेनेला मिळते ते या परमवीरांकडून, त्यांच्या शौर्यातून, त्यांच्या अत्युच्च अशा बलिदानातून. बलिदान म्हणजेच समर्पण. बघा, आपल्या देशासाठी बऱ्याच वेळेला मी आता तुम्हाला सांगितलं की 14 लोकांना हा मरणोत्तर म्हणजे मरणानंतर हा सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे, म्हणजे त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे. तर असंच त्या दधीची ऋषींच्या प्रमाणेच त्यांनी जसं आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं, तसंच सामर्थ्य भारतीय सेनेला या परमवीरांकडून, त्यांच्या शौर्यातून आणि त्यांच्या बलिदानातून मिळते. तर अशा प्रकारे हा परमवीर चक्राच्या मागचा हा थोडासा इतिहास मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली. हे आहेत महर्षी दधीची.
हा आहे वृत्रासूर राक्षस आणि याचा नायनाट या दधीची ऋषींच्या हाड अस्थींपासून बनवलेल्या शस्त्राने केला गेला. तर अशा प्रकारे हे परमवीर चक्र हा सर्वोच्च लष्करी सन्मान आणि अतिशय दुर्लभ असा हा सन्मान आहे. मी पुन्हा सांगते आहे, आतापर्यंत फक्त 21 वेळा हा सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. त्यातील 14 वीरांना तो मरणोत्तर देण्यात आला आहे. आता या परमवीर चक्राची निर्मिती कशी झालेली आहे त्याबद्दल थोडंसं जाणून घ्या. परमवीर चक्राच्या निर्मात्या आहेत सावित्रीबाई खानोलकर. या चित्रात तुम्हाला दिसतंय सावित्रीबाई खानोलकर. या निर्मात्या म्हणजे त्याचं डिझाईन त्यांनी तयार केलं. मूळच्या त्या युरोपियन आहेत, परंतु आपल्या भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी त्यांचं लग्न झालं, विवाह झाला आणि त्या भारतात आल्या. भारतावरील प्रेमामुळे त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतले. भारताच्या कला, परंपरा यांचा अभ्यास केला आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी, संस्कृत, हिंदी इत्यादी भाषा त्या अस्खलितपणे बोलत असत. अस्खलितपणे म्हणजे काय? ओघवते, न अडखळता असं त्या बोलत असत. त्या भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं. तर अशा प्रकारे या परमवीर चक्राचं थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगितली आहे. आता हे परमवीर चक्र कशा प्रकारे तयार केलं जातं बघा. तर परमवीर चक्र पदक दिसायला अगदी साधे आहे. तुम्हाला चित्रात दिसतंय बघा, अगदी साधं आहे. आता हे बनवण्यासाठी वापरण्यात आलेला धातू म्हणजेच कांस्य. कांस्य धातूपासून बनवलेले छोट्या आडव्या दांडीवर सहज फिरेल असे गडद जांभळी कापडी पट्टी हे त्याचे वैशिष्ट्य. बघा काय आहे त्याचं वैशिष्ट्य, तर गडद जांभळी कापडी पट्टी. पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. पदकाच्या मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी आणि हिंदीत गोलाकार कोरलेले आहेत. त्यांच्यामध्ये 2 कमलपुष्पे आहेत. बघा, ही गडद जांभळी पट्टी हे याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर मध्ये बघा हे राष्ट्रीय बोधचिन्ह, सिंह राष्ट्रीय बोधचिन्ह, तर हे आहे मधोमध. त्यानंतर कांस्य धातूचं बनलेलं आहे ते. ही सगळी दर्शनी बाजू झाली म्हणजे समोरची बाजू, आणि मागच्या बाजूला तुम्हाला दिसतंय बघा मागील बाजू परमवीर चक्र हे हिंदी आणि इंग्रजी मध्ये कोरलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये 2 कमलपुष्पे आहेत. तर अशा प्रकारे हे परमवीर चक्र दिसायला दिसतं. अगदी साधा आहे, परंतु हा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. 21 पैकी 20 पुरस्कार भारतीय सैन्य, तर 1 पुरस्कार वायुसेनेच्या सदस्यास आतापर्यंत प्रदान केला गेला आहे. एकच फक्त काय आहे, वायुसेनेचा सदस्य आहे. आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने 1983 ते 85 दरम्यान जी 15 तेलवाहू जहाजे विकत घेतली, यांना त्यावेळच्या 15 परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली गेली. त्यांच्या सन्मानार्थ या जहाजांना या 15 परमवीर चक्र विजेत्यांची नावं दिली गेलेली आहेत. बघा, लिस्ट ऑफ परमवीर चक्र अवॉर्डीज. महान परमवीर चक्र मिळवलेले हे शूर योद्धे, आपल्या भारतीय सेनेतील हे अधिकारी. एकच त्यातील वायुसेनेचा आहे.
तर असे हे थोर आपले महान परमवीर. त्यापैकी प्रथम परमवीर चक्र विजेते आहेत मेजर सोमनाथ शर्मा. बघा, 1947 साली भारत पाकिस्तान युद्धामध्ये पराक्रम गाजविल्याबद्दल त्यांना सर्वप्रथम परमवीर चक्र दिलं गेलं. 3 नोव्हेंबर 1947 मध्ये युद्धामध्ये त्यांना हुतात्म्य प्राप्त झालेलं आहे. तर हे आहेत मेजर सोमनाथ शर्मा, प्रथम परमवीर चक्र विजेते. आणि या पाठामध्ये आपण माहिती घेणार आहोत फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग शेखा, परमवीर चक्र विजेते, यांच्याबाबत आपण आता माहिती घेणार आहोत. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखा. तर बघा, हे आहेत निर्मलजीत शेखा. भारतीय वायुसेनेचे हे एक अधिकारी होते. त्यांचा जन्म 17 जुलै 1943 रोजी लुधियाना येथील पंजाब प्रांतात झालेला होता. त्यांना पायलट अधिकारी म्हणून जून 1967 रोजी भारतीय हवाई दलात नियुक्त करण्यात आले. आतापर्यंत परमवीर चक्र मिळविलेले हे एकमेव भारतीय वायुसेनेचे अधिकारी आहेत. तर फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग शेखा यांनी शत्रूशी लढताना कसं शौर्य गाजवलं आणि देशासाठी आपले प्राण गमावले, त्याची कहाणी, त्याची गोष्ट आपण आता बघणार आहोत. बघा, फ्लाइंग ऑफिसर होते, भारतीय हवाई दलाचे ते एक अधिकारी होते. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी PAFच्या हवाई हल्ल्याविरुद्ध श्रीनगर एअर बेसचा एकमेव बचाव केल्याबद्दल त्यांना मरणोपरांत युद्ध काळात भारतातील सर्वोच्च सैन्य सजावट परमवीर चक्र देण्यात आले. मरणोपरांत किंवा मरणोत्तर म्हणजे मरणानंतर भारतीय हवाई दलाचे ते अधिकारी होते, वायुसेना अधिकारी होते. 14 डिसेंबर 1971 रोजी शत्रूची 6 जेबरजेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली. तेथे नियुक्तीवर असणारे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखा सावध होतेच, पण धावपट्टीवर अचानक उडलेल्या धुराळ्यामुळे त्यांना उड्डाण करता येईना. धावपट्टी थोडी दिसू लागेपर्यंत शत्रूची विमाने माथ्यावर अगदी खालून घोंगावू लागली होती. गोळ्यांच्या फैरी झाडत होती. बघा, कधी आहे? 1971 भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळचं आहे वर्णन. तर 14 डिसेंबर 1971 रोजी किती होती? 6 सेबरजेट विमाने. आणि त्या ठिकाणी त्या हवाई क्षेत्रावर तिथे नियुक्तीवर कोण होते? निर्मलजीत शेखा हे होते. परंतु ही 6 विमानं जेव्हा एकत्र आली त्यावेळेला काय झालं? हवाई क्षेत्रावर धावपट्टीवर धुरळा उडाला, धूर आणि कचरा एकदम उडाला आणि त्यामुळे त्यांना आपलं विमानाचं उड्डाण करता येईना. धावपट्टी दिसू लागेपर्यंत त्यांना थांबणं भाग होतं आणि तोपर्यंत शत्रूची विमानं अगदी माथ्यावर आणि खालून घोंगावू लागली होती. गोळ्यांच्या फैरी झाडत होती. गोळ्यांच्या फैरी म्हणजे काय? एकामागून एक गोळ्या सतत चालू होत्या. तरीही प्राणाची पर्वा न करता फ्लाइंग ऑफिसर शेखाचे नॅट विमान क्षणार्धात वर झेपावले. तुम्हाला चित्रात दिसते बघा त्यांचं विमान, हे नॅट विमान. त्यांनी प्राणांची पर्वा न करणे म्हणजे मरणाची भीती न बाळगता त्यांनी आपलं विमान
वर झेपावलं, म्हणजेच वर त्यांनी उड्डाण करायला घेतलं. त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला. म्हणजे अगदी जोशात त्यांनी काय केला, प्रतिकार करणे म्हणजे विरोध करणे. शत्रूच्या विमानांचा प्रतिकार म्हणजेच विरोध त्यांनी जोराने करणं सुरू केलं. पाहता पाहता 2 विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला. अचूक वेध घेणे म्हणजे न चुकता नेम साधणे. बघा, एवढ्या धुरळ्यामध्ये सगळा धुरळा उडालेला असताना सुद्धा विमान आपलं उडवणं आणि त्यानंतर शत्रूच्या विमानांना नेम साधणं, शत्रूच्या विमानांना उडवणं, 2 विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला. जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असताना, म्हणजे जमिनीपासून फार थोडंच अंतर होतं आणि शत्रूची शक्तिशाली विमानं आजूबाजूला होती. वेढले असणे म्हणजे आजूबाजूला सगळीकडे शत्रूची विमानं होती. शक्तिशाली विमानांनी वेढले असताना निकराची लढाई त्यांनी चालूच ठेवली. निकराची म्हणजे प्रखर अशी अंतिम लढाई, अगदी लढू किंवा मरू अशी लढाई त्यांनी चालूच ठेवली. शत्रू संख्येने जास्त होते, कारण काय बघा, त्यांना वेळच मिळाला नव्हता. अचानक किती विमानं आलेली होती? 6 विमानं आलेली होती. त्यांना अजिबात वेळ मिळाला नव्हता. त्याही परिस्थितीत त्यांनी 2 विमानांचा वेध घेतला होता शत्रूच्या, आणि शक्तिशाली विमानं शत्रूची आजूबाजूला असताना त्यांनी लढाई आपली चालू ठेवली होती. शत्रू संख्येने जास्त होते, पण त्यांच्या या धाडसी हल्ल्याला पाठ दाखवून पळून गेले. कारण त्यांनी काय केलं, त्याही परिस्थितीत शत्रूची 2 विमानं उडवलेली होती. त्या 2 विमानांचा त्यांनी न चुकता वेध घेतलेला होता. शत्रू त्यामुळे काय केले, पाठ दाखवून पळून गेले, म्हणजेच पळून गेले शत्रू, आणि श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र बचावले. आणि त्यांच्या या कर्तृत्वामुळे त्यांनी त्यावेळेला जी समयसूचकता दाखवली आणि शत्रूच्या विमानांचा वेध घेतला, त्यामुळे शत्रूने जास्त नुकसान न करता शत्रू पळून गेले आणि थोडक्यात श्रीनगर शहर व ते जे हवाई क्षेत्र जे होतं ते हवाई क्षेत्र बचावले. परंतु या भीषण युद्धात फ्लाइंग ऑफिसर शेखाचे विमानही कोसळले आणि त्यांनी आपले प्राण गमावले. बघा, त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु त्यांच्या झटापटीमध्ये त्यांचं विमान सुद्धा कोसळलं आणि त्यांना आपले प्राण गमवावे लागले. फ्लाइंग ऑफिसर शेखांना मृत्यू प्रत्यक्ष समोर दिसत होता, मात्र त्याही परिस्थितीत कमालीचे उड्डाण कौशल्य वापरून प्रचंड निर्धाराने ते शत्रूला सामोरे गेले. बघा, त्यांना कळत होतं की चारी बाजूला 6 विमानं एकत्र आलेली होती आणि अशा परिस्थितीत त्यांचं विमान खाली होतं. त्याचं उड्डाण करून शत्रूच्या विमानाचा वेध घेणं, शत्रूच्या विमानांना रोखणं हे काही साधं काम नव्हतं. म्हणजेच त्यांचा मृत्यू समोर दिसत होता, मात्र त्याही परिस्थितीत न डगमगता त्यांनी आपल्या विमानाचं उड्डाण यशस्वीपणे केलं आणि प्रचंड निश्चयाने ते शत्रूला सामोरे गेले. शत्रूचा सामना केला. घाबरून ते गेले नाहीत, तर निश्चयाने, निर्धाराने शत्रूचा सामना केला आणि एक कर्तव्य म्हणून नव्हे तर असामान्य धैर्याने ते लढले. आपलं कर्तव्य आहे म्हणून नाही, परंतु एक धैर्यशील भारताचा एक सुपुत्र म्हणून ते लढले. परमवीर फ्लाइंग ऑफिसर शेखा यांना सलाम. तुम्हाला चित्रात दिसतंय बघा, त्यांचं नॅट विमान आणि हे परमवीर शेखा. तर असे हे आपले भारतीय वायुसेनेचे अधिकारी फ्लाइंग ऑफिसर
निर्मलजीत सेखा. चला तर मग BMC VTC मराठी या चॅनेलला लॉग इन करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.